पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज झाली फुलोरी हवा, होई लुक लुक मनी काजवा, भासतो रोजचा चांदवा, कानवा नवा निघाली नवा लाजवा, सूर हा कोवळा ताल वेडा खुळा, आज माझ्या मनी जागला, नाद हा वेगळा अन तुझा हा लळा, आज माझ्या मनाला लागला, सूर हा कोवळा माझ्या मनी जागला, नाद हा वेगळा माझ्या मनाला लागला. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. असं का केलं तुम्ही? किती घाबरले होते माहिती? मला नाही बोलायचं तुमच्याशी. आयुष्याकडे पॉझिटिव्ह नजरेने कसं बघायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. आयुष्यामध्ये कितीही मोठे प्रॉब्लेम्स आले तरी खंबीरपणे त्यांना तोंड कसं द्यायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. आयुष्यामध्ये आनंदी कसं राहायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आणि हवीशी असलेली व्यक्ती एकमेव तू आहेस. आपल्या दोघांमध्ये आता कुठलंच अंतर मला कधीच नको. आनंदी, हे अशी माझ्या एका कुशीवर तू आणि ते छातीवर झोपलेली माझी चिंगी, अशा अनेक रात्री मला घालवायच्या. छान काढलंस चित्र. हे बाय माझे तुम्ही. हे आता इथे तुमची फ्रेम काढणार का? का म्हणजे तुम्ही पण या कुटुंबाचा भाग आहात ना, म्हणून. वेडी आहेस का तू? तसंही या चित्रात आता माझी गरज नाही. माझ्याशिवाय सुद्धा हे चित्र छान दिसतंय. असं का म्हणताय रमाताई? कारण मी काय आता इथे फार काळ राहणार नाहीये. निघून जाणार आहे मी.
तू आता माझं टेन्शन घेण्याचं कारण नाही. सगळं छान सांभाळ, तुझा संसार कर. अर्थात तू करशीलच. रमाताई, तुमच्याशिवाय हे सगळं मला ना. आनंदी, लवकर बाहेर ये. आनंदी, ए आनंदी. जा, तुझा नवरा बोलवतोय. जा जा, माझं काय आता हे. तुझा संसार महत्वाचा आहे ना. आनंदी, ये तर. हे बघ, आपल्याला दुपारी जायला मिळालं नाही, पण मी घरीच घेऊन आलो. कुठे लक्ष आहे? लवकर खा, तो थंड झाला की चांगला नाही लागत. येस, ठीक आहे. आवडतोय ना? असं मला पण येईल बनवता. सोपं आहे. बनवशील? मला आवडेल खायला. आता कोणाला यायचं होतं? बघते मी. चिंगी, हात सोडा बरं तिचा. सोडा बरं. अहो, ही काय पद्धत झाली का? सोडा. काय झालं बाळा? सोडा काय सोडा? इथपर्यंत आणले ना, हेच नशीब समजा. खरं तर पोलिसातच न्यायला हवं होतं. काय हो? काय कसला? काय झालं? शांत हो. काय झालंय ताई? कशाला पोलीस वगैरे? काय बोलताय तुम्ही? चुकीचं काय बोलतीये? तुमच्या मुलीने चोरी केली. माझ्या मुलाचा टॅग चोरलाय तिने. अरे, ही कोण आली आता? रोहन, हिने तुझ्या दप्तराला हात लावला होता ना? हो, माझ्या बॅगला हात लावला होता हिने. त्यात काय काय होतं ते पण सांग. बुक, नोटबुक आणि टॅब. परवा तुझ्या वाढदिवसाला घेतला होता तेही सांग. आणि तुमची मुलगी वाढदिवसाला बोलवून काय आली नाही, आणि वर हे उद्योग. ताई, जरा थांबा, मी बोलतो तिच्याशी. काही नाही, आत्ताच्या आत्ता काय तो सोक्षमोक्ष झाला पाहिजे. रोहन, तू हिला टॅब दाखवला होतास ना? हो. मग ते कोण सांगणार? मी. काका, चिंगी माझी बेस्ट फ्रेंड आहे ना, म्हणून मी तिला टॅब दाखवला होता. हा एकतर न सांगता शाळेत टॅब घेऊन गेला. गेला ते गेला, असं काय होईल असं वाटलं नाही आम्हाला. याने शाळेत कुणालाही टॅब दाखवलं नाही. याने पाहिलंय चिंगीला त्याच्या बॅगेत हात टाकताना. त्यामुळे आता तुम्हीच तुमच्या मुलीला सांगा आमचा टॅब परत द्यायला.
आता याच्यावरती शाळा काही करू शकत नाही, कारण अशा वस्तू शाळेत ना अलाउड नाहीये. एक मिनिट, मी आजी आहे तिची, मी बोलते तिच्याशी. माझ्याशी बोल. सांग, काय केलंस तू? चिंगे, काय केलं? काय बोलताय त्या? काय केलंस तू? इकडे चिंगी, आधी रडणं थांबव आणि मला सांग, तुझ्याकडे तुझा टॅब असताना तू त्याच्या टॅबला हात का लावलास? बाबा मी नाही केली आहे चोरी. मी सांगते ना, मी नाही घेतलाय टॅब त्याचा. पण तू त्याच्या बॅगेमध्ये हात टाकला होतास हो. का? तुला कित्येकदा सांगितलेलं आहे की इतरांच्या वस्तूंना त्यांना न विचारता आपण हात लावायचा नाही म्हणून. पोरगी हाताबाहेर चालली आहे, पण तिची तरी काय चूक? कोणी तिच्याकडे लक्ष देत नसेल तर आता आपल्यालाच तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. मी खोड रबर विसरून गेले होते म्हणून मी त्याच्या बॅगेत हात टाकला. मी खरं सांगते, मी टॅब नाही घेतलाय. चिंगी, घरात खोडरबरचा बॉक्स असताना खोडरबर कसं काय विसरलीस? खोडरबरचं काय मध्येच आनंदी? अगं त्या मुलाचा टॅब का टॅब हरवलाय त्याच्याबद्दल विचार तिला. बोल बोल. सांग मला, खोडरबर घेऊन जायला कसं काय विसरलीस तू? ते सकाळी घाई गडबडीमध्ये बॅग भरली ना, म्हणून ते विसरली मी. चिंगी बाळा, खरं बोलतेस? हो, मी खरं बोलते. मी नाही चोरलाय त्याचा टॅब. चिंगी, ये इथे. नाही नाही आनंदी, मी खरंच काय नाही केलं. मी नाही चोरलाय टॅब. ताई, तुमची महागातली वस्तू हरवली ना? नाही म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला भेट वस्तू दिली आणि नेमकी तीच हरवली. ह्याचं वाईट वाटणं अगदी साहजिक आहे, मला कळू शकतं. मला हे कळत नाही, एवढी महागातली वस्तू तुमचा मुलगा शाळेत कसं काय घेऊन जाऊ शकतो? आता खोड रबर घेऊन जाणं, वया घेऊन जाणं, लहान मुलं विसरतात, अशा चुका होतात त्यांच्याकडनं. काल घेतलेला टॅब तो शाळेत घेऊन जातोय, मुळात हीच चूक आहे. तुमचं लक्ष नाहीये का तुमच्या मुलावर? ते त्याचं बर्थडे गिफ्ट आहे, यावर बोलणारे तुम्ही कोण? हा, मग तुम्ही पण कोण आहे माझ्या मुलीवर असा आळ घेणारे? वा, हे बघा, चोराच्या उलट्या बोंबा. खबरदार, इथे कुणीही चोर नाहीये. हे बघा ताई, तुम्हाला काय करायचं ते करा, पण मला पूर्ण खात्री आहे माझ्या मुलीने चोरी केली नाहीये. आपलं काय, दुसऱ्यांचं काय हे तिला चांगलं कळतं, तुम्ही नका सांगू. आई, बाबा, तुम्ही आत या बरं. त्यांना कुणीही काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ताई, तुम्ही निघा आता, या तुम्ही. आनंदी, तुझं बरोबर आहे, तुला खात्री आहे, मान्य आहे मला, पण ते खेळणं तर हरवलंय ना, त्याचं काय करायचं? चिंगे, अहो, थांब जरा, मला बोलू दे तिच्याशी. चिंगी, मला खरं खरं सांग, काय केलंस तू? बाबा मी काहीच नाही केलंय. मी खरंच चोरी नाही केली. अरे चिंगी, बाबा, अरे मी खरंच सांगते. खरं खरं सांग बाळा, तुझ्याकडून ती वस्तू हरवलीये किंवा तुटलीये असं काही झालंय म्हणून तू सांगत नाहीयेस का? बाबा, अरे मी नाही घेतलाय ना त्याचा टॅब. माझ्याकडे तर त्याच्यापेक्षा चांगला टॅब आहे, आणि त्यात तर गेमच गेम आहे. त्याच्या टॅब मध्ये एकही गेम नाहीये. मी का घेऊ त्याचा टॅब? तुला नाही सांगायचंय ना? तू तुझं वागणं काय बदलणार नाहीयेस. जा तुझ्या खोलीत जा. बाबा, आई, सॉरी, आलात तुम्ही, पण आल्याला तुम्हाला हे काही बघावं लागलं. सॉरी. काही काम होतं? नाही, मी नंतर येतो. चल ग,
चल. राघवला विचारण्याचं सोडा. 50 रुपये लावलेत त्याने, मी देऊन टाकते ते 50 रुपये. पुन्हा म्हणून या ऍपला आपण हात लावायचा नाहीये. कळलं ना मी काय सांगते ते? काय हो, काय झालं तुम्हाला? माझी मुलगी म्हणाली ती. अहो, असं काय करताय तुम्ही? तीच सगळं बघते ना. चिंगीला काही दुखलं खुपलं तर तीच काळजी घेते ना. किती प्रेम करते होती आपल्या चिंगीवर. मग माझी मुलगी म्हटलं तिने तर काय बिघडलं? तुम्ही काय एवढं मनाला लावून घेताय? अगं नाही ग, वाईट नाही वाटलं, उलट चांगलं वाटलं. किमान आपल्या नातीला पोरकं तरी मोठं व्हायला लागणार नाहीये याचं बरं वाटलं. चांगलंच आहे. माझी मुलगी म्हणाली तर. मी ना कधी अपेक्षा केली नव्हती की आनंदी चिंगीला स्वतःची मुलगी म्हणून स्वीकारेल. मालती, अगं चिंगीवरती प्रेम करणं तशी सोपी गोष्ट नाहीये. चिंगी मस्तीखोर आहे, कधी कशी वागेल काही सांगता येत नाहीये. पण असं असतानाही तिला आपलंसं करून घेणं, आणि चुकीचं का असे ना, पण मूल आपलं आहे असं परक्या बाईनं म्हणणं तशी खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे दुसऱ्या कोणाला जमलं नसतं ग, ते हिला जमलंय. हिच्यामुळे कुठेतरी मी चिंगीच्या बाबतीत निर्धास्त झालोय मालती. तिथे नसतो ठेवायचा ग्लास. धुवून ठेवला असता मी. मला ग्लास धुता येतो. तुमचं वागणं नाही पटलंय मला. तर ग्लास धुतला त्यामध्ये न पटण्यासारखं काय आहे? चिंगीबद्दल बोलते मी. तू चिंगीला पाठीशी घालतेस. तिला पाठीशी घालणं योग्य नाही. आणि तिला 4 चौघात बोलणंही योग्य नाहीये. शेवटी आपली मुलगी आहे ती. आपण तिचं ऐकून नाही घेणार, तिला समजून नाही घेणार आणि 4 लोकांमध्ये तिला काही बोलणार तर लोकही मागचा पुढचा विचार नाही करणार तिला बोलण्यासाठी. नाही, इथे आल्यापासून बघते मी. काही झालं की चिंगीवर ढकलायची सगळ्यांना सवय झाली. खाली पण बघते ना मी खेळताना काय चाललेलं असतं. चिंगी काही करत नाही तरी तिच्यावर गोष्टी ढकलल्या जातात. का? कारण त्यांना माहिती आहे घरचे तिला ओरडा देतील, तिचं ऐकून नाही घेणार. कारण त्यांना माहिती आहे चिंगीची बाजू घेणारं कोणीच नाहीये. चिंगीला ओरडाच मिळणार आहे. हे बघा, आधी सगळं ठीक होतं. मला नाही आवडत आहे. तिची काही चूक नसताना आपण तिच्यावर ओरडणं खूप चुकीचं आहे. मी बरेच पालक पाहिलेले आहेत ज्यांना असं वाटतं की त्यांची मुलं कधीच चुकत नाहीत, इतरांचीच मुलं चुका करतात. पण मला चिंगीच्या बाबतीत असं अजिबात वागायचं नाहीये. आपली चिंगी जर का चुकलेली असेल तर ती आपली का असे ना, तिला ओरडा मिळालाच पाहिजे. अहो पण चुकलीच नाहीये ती. तुम्ही तिला चुकीचं गृहीत धरताय ना. त्या बाई एवढं सांगत असताना आपली चिंगी पण सांगत होती ना आपल्याला. तुम्ही ऐकलं का तिचं काही? आनंदी, चिंगीला खोटं बोलायची सवय लागली आहे. आता नाही बोलत ती खोटं. तिने सांगितलंय ना आपल्याला की नाही बोलणार ती खोटं. म्हणजे त्या बाई खोटं बोलत होत्या. अहो गैरसमज झाला असेल त्यांचा. ठीक आहे,
तुला काय करायचं ते कर. ठीक आहे, तुम्हालाही काय करायचं ते करा, पण तिच्यावर मी कोणालाही ओरडू देणार नाही. मला ते आवडणार नाही. ठीक आहे, मी पण बघतो ना चिंगी माझं कसं ऐकत नाही ते.